बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी त्या सैफ अली खान हल्ल्या प्रकरणात मोठी अपडेट आहे। आपण सैफच्या घरात घुसतोय हेच आरोपीला माहित नव्हतं। आरोपी अटकेत आहे। पोलीस तपासात आता नवीन माहिती समोर आली आहे। आरोपी चोरीच्या उद्देशाने इमारतीत घुसल्याचं कळतंय। सैफवरील हल्ल्यानंतर आरोपी घाबरून त्या ठिकाणाहून पळाला। त्यानंतर आरोपी दादरवरून ठाण्याच्या दिशेने गेला। आता धक्कादायक अशी माहिती आता खुलासे समोर येत आहेत। सैफ अली खानचं घर आहे हे देखील त्या आरोपीला माहित नव्हतं अशी माहिती समोर येत आहे। आरोपी दादरवरून ठाण्याच्या दिशेने गेल्याचंही कळतंय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रितेश हातीम आपल्यासोबत जोडले। रितेश, तर पोलीस तपासात नवनवीन खुलासे समोर येत आहेत। आपण सैफच्या घरी घुसतोय हेच आरोपीला माहित नव्हतं असं कळतंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? अब मैं ज्यादा यहाँ पे बोलूंगा नहीं, but I'll hand over the mic to Aditya sir. So over to you. सैफ अली खान यांच्यावरती जो हल्ला केला होता त्या आरोपीला काल पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या सध्या तरी जी चौकशी आहे ती सुरू आणि त्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम आणि सर्वात मोठी माहिती म्हणजे आरोपीला माहितीच नव्हतं की तो ज्या घरात चोरी करण्यासाठी घुसतोय ते घर आहे ते सैफ अली खानचं घर आहे। त्याबरोबर जेव्हा तो घरात शिरला आणि घरात तो संपूर्ण जो प्रकार घडला सैफ अली खानवर त्यांचा जो हल्ला झाला त्यानंतर तो आरोपी आहे तो घाबरला होता आणि घाबरून तो मग फटफट खाली उतरताना आपल्याला सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। कारण ज्यावेळी तो जेव्हा तो वरती चढत होता तेव्हा त्याने तोंडावर देखील मास्क लावला होता, मात्र उतरताना तो बिना मास्कचा असाच घाबरून खाली उतरला आणि ते सीसीटीव्ही मध्ये तसं दिसून देखील येत आहे। त्यानंतर आरोपीने वांद्रा स्टेशन गाठलं। वांद्रा स्टेशनवरून तो दादरला गेला। दादर परिसरात काही वेळ होता आणि त्यानंतर त्यांनी तो घाबरून मग पुन्हा तो ठाण्याच्या दिशेने रवाना झाला। कारण आपण जर पाहिलं की या घटनेनंतर त्याचा सीसीटीव्ही फुटेज हा जागोजागी तो व्हायरल झाला होता। त्याचबरोबर आहे त्याचे फोटो ते पोलिसांकडून देखील जागोजागी लावण्यात आले होते। त्यामुळे तो आरोपी कुठे ना कुठे हा घाबरला होता आणि त्यामुळे हा ठाण्या परिसरात जाऊन तिकडे जाऊन लपडा होता, जिकडनं पोलिसांनी त्याला सध्या तरी तिकडनं ताब्यात घेतला होता। महत्त्वाचं म्हणजे पाहिला हा जो संपूर्ण परिसर होता जिकडनं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला हे थोडासा ग्रामीण परिसर आहे। त्यामुळे त्याला तिकडे लपणं हे त्याला सोयीस्कर ठरलं आणि त्यामुळे तो त्या परिसरात लपला। मात्र अखेर पोलिसांनी त्याला 3 दिवसानंतर आहे जे तिकडनं त्याला पोलिसांनी सध्या तरी ताब्यात घेतला आहे। महत्त्वाचं म्हणजे या घटनेमध्ये असं देखील माहिती मिळत आहे की आरोपी आहे तो अनेक महिन्यांपासून आहे त्याला जे कुठली चांगली आहे ती नोकरी मिळत नव्हती। हाऊसकीपिंगची नोकरी सुटल्यानंतर त्याला कुठेच नवीन जागेवर नोकरी मिळत असल्यामुळे त्यांनी हा चोरी करण्याचा निर्णय हा घेतला आणि त्यानंतर बँड्राच्या दिशेने येऊन सैफ अली खान यांच्या इमारतीत शिरला। मात्र त्याला या गोष्टीची कल्पना नव्हती या इमारत आणि त्याचबरोबर ती रूम आहे ती सैफ अली खानची आहे। मात्र तो सध्या त्यात शिरला आणि त्यानंतर तो संपूर्ण प्रकार घडला आणि या संपूर्ण घटनेनंतर आरोपीला सध्या तरी अटक करण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे आता आरोपीकडून अजून काय धक्कादायक माहिती समोर येते तो नक्की बांगलादेशी आहे की नाही, कारण पोलिसांना असा देखील संशय आहे की तो बांगलादेशी आहे। त्यामुळे त्याची सर्व कागदपत्र पडताळल्यानंतर जर तो बांगलादेशी निघाला त्या अनुषंगाने पोलिसांची जी पुढील कारवाई ती देखील केली जाणार। मात्र सध्या तरी आपण एक धक्कादायक माहिती समोर येत आहे की आरोपीला माहितीच नव्हतं की तो त्या घरात घुसतो ते सैफ अली खानचं घर आहे। रितेश, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की ज्यावेळी आरोपी घरात घुसला त्यावेळी त्याला हे सैफ अली खानचं घर आहे याबाबत काही माहिती नव्हती। मात्र यापूर्वी शाहरुख खानच्या घराची रेकी करण्यात आली होती अशी देखील प्राथमिक माहिती आपल्याकडे आली होती। नक्कीच आपण पाहिलं जेव्हा सैफ अली खान यांच्या घरात शिरून त्या आरोपीने जेव्हा हल्ला केला होता त्याआधी देखील अशी माहिती मिळत होती की एका व्यक्तीने शाहरुख खान यांच्या घराची रेकी केली होती। त्यांच्या जी दिवाळ आहे त्या दिवाळीवरती तो चढला देखील होता। मात्र त्यानंतर तिकडे जे फेन्सिंग लागले असल्यामुळे त्याला त्या घराच्या आतमध्ये जाता आला नाही। मात्र महत्त्वाचं म्हणजे अद्याप ती गोष्ट स्पष्ट नाही झाली आहे की तो आरोपी आणि हा आरोपी हा एकाचा या गोष्टीचा सध्या तरी पोलिसांकडून देखील तपास आहे तो सुरू आहे। आपण पाहिलं तर जरी सैफ अली खान यांच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही कमी असले तरी शाहरुख खान यांच्या घराच्या आजूबाजूला खूप जास्त सीसीटीव्ही आहे आणि त्या सर्व सीसीटीव्हीचा तपास आहे तो सध्या तरी पोलिसांकडून जो सुरू आहे। हाच आरोपी होता जो शाहरुख खान यांच्या घरात देखील शिरायचा प्रयत्न करत होता का, मात्र तिकडे त्याला यश नाही मिळाले आणि त्यानंतर आता त्यांनी दुसरी इमारत जी त्यांनी निश्चित केली आणि ती नेमकं सैफ अली खानची होती हे देखील मात्र आता तपासामध्ये आहे जे पुढे येणार आहे। मात्र सध्याच्या स्थितीमध्ये शाहरुख खान यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करणारा आरोपी आणि हा आरोपी हा एकाच आहे का ह्याचा तपास देखील सध्या मुंबई पोलिसांकडून सध्या तरी सुरू आहे। रितेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया या संदर्भातली माहिती। हल्लेखोर अटकेत, पोलिसांची माहिती सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद।
आरोपीचं बिजॉय दास या खोट्या नावानं ठाण्यात वास्तव. आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय, वय 30 वर्ष. बांगलादेशातून अनधिकृतरित्या भारतात शिरल्याचा संशय. आरोपीनं बांगलादेशातून भारतात शिरल्यावर नाव बदललं. आरोपीकडे भारतीय नागरिकत्वाची कागदपत्र मात्र सापडली नाहीत. आरोपीकडे सापडलेल्या साहित्यावरून बांगलादेशी असल्याचा संशय. 5 ते 6 महिन्यांपूर्वी आरोपी मुंबईत आल्याची शक्यता. आरोपीचं काही काळ मुंबईत वास्तव्य, त्यानंतर ठाण्यात वास्तव्य. चोरीच्या उद्देशाने आरोपी मोहम्मद शहजाद सैफच्या घरात शिरला. आरोपीला आज कोर्टात हजर करणार, पोलीस कोठडीची मागणी करणार.